भूमि पवित्र तिथे नामतो राजा तया नमस्कार कुंडली सद्गुरु मोतीराम महाराज की जय। राम कृष्ण सुंदर ध्यान Thank you.
पवित्र तिथे नाम तो ज्ञानराजा
तया अतिविका महापुण्यराशी नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी रामकृष्ण
हरिपाठ कीर्ती मुखे जरी
ब्रह्मपुत्रं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तो पुनः पुनः वन्दो आचार्य शंकरो जो ग्रंथार्थ विवेक चतुरो सारो निकर्म ततेचा विचारो प्रबोध दिन करो प्रकाशिला तुका करी
संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. तिला आवडतं तो, तुम्हाला जसा बसला. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं चिरसागरं. सोनपंथ तथा मुनिजनतया मामायशी बोलते नामे शंकर शुभकरां संगदो संगती. पुण्यनगरीचा पुण्यभूमीचा मोती करा शोभतो ऐसा संतवरा शुभकरा. दाते करा वंदितो जयांची केली असणार होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंची नमस्कार. आता हृदय हे आपुले चौपाळून यावले वरी वैसव पावले श्रीगुरूंचे ते नमस्कार. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत आजच्या प्रथम दिवसाच्या कीर्तन ऋग्वेश करता निवडलेला अभंग इको कमी करणार. इको दिवस नका फक्त आवाज दिला. निवडलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती सम्राट विश्ववंद्य माऊली ज्ञानोबरांच्या हरिपाठ प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला. माऊली ज्ञानोबरा या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या नामाचं महत्व वर्णन करतात. नुसतं महत्व वर्णन करत नाही तर त्याचा परिणामही सांगतात. माऊली ज्ञानोबरा म्हणतात, जे कोणी हरिपाठ कीर्ती गातात, जे भगवंताची कीर्ती त्या ठिकाणी सदैव गात राहतात, त्यांचा देह पवित्र होतो. पवित्राची होय देह त्याचा. पवित्रची म्हणजे चकार लावला, पवित्रच होतो. पवित्र होतो असं नाही, पवित्रच होतो. ज्या वेळेला चकार लावला जातो त्यावेळी ती निश्चयाने सांगितलं जातं तत्वज्ञानाच्या दृष्टीने. हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय. मुखाने नुसतं हरी हरी जरी म्हटलं, भगवंताची कीर्ती जरी मुखाने त्या ठिकाणी गायली गेली तर त्याचा देह पवित्रच होतो. एवढं सामर्थ्य आहे की त्या नामामध्ये की तपापेक्षा सुद्धा, तपाच्या सामर्थ्यापेक्षा सुद्धा जास्त सामर्थ्य भगवंताच्या नामामध्ये. आणि एवढंच नाही तर त्या नामाने मनुष्य चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. चिरंजीवी होऊन कल्पापर्यंत त्या ठिकाणी वैकुंठामध्ये राहतो. तो एकटाच राहतो यात नवल नाही महाराज. त्याची आई वडील मातृ पितृ भ्राता, आई वडील भाऊ सगोत्र अपार, जेवढे काही त्याच्या सगोत्र म्हणजे त्याच्या गोत्राशी एकरूप असणारे अपार जेवढे असतील तेवढे, जेवढे जे असतील ते मातृ पितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले, त्यांना सुद्धा वैकुंठाची प्राप्ती होते. नवीन नाम परमात्माची स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. का हो ज्ञानोबरा, हे तुम्ही कसं काय सांगता? एखाद्याने एखादी गोष्ट सांगायची असली तर कशी मोघम सांगता येत नाही. ती जर गोष्ट त्याला जर सांगायची असेल तर त्याला काहीतरी पुरावा लागतो. आणखीन पुढे बोलतो, जर त्याला जर ती गोष्ट सांगायची असेल तर त्याने ती गोष्ट जीवनामध्ये उतरवली पाहिजे. अजून पुढे बोलतो, त्याला जर ती गोष्ट सांगायची असेल तर त्याला ती गोष्ट कळाली पाहिजे. अजून पुढे बोलतो, त्याला जर ती गोष्ट सांगायची असेल तर ती गोष्ट सांगण्याकरता त्यांना कोणाची तरी कृपा असावी लागते. कोणाच्या तरी माध्यमातून ती गोष्ट तुम्हाला ती सांगता येते, अन्यथा तुम्हाला ती गोष्ट सांगता येणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात, मी काही मोघम सांगत नाही. माझं बोलणं काही त्या ठिकाणी बोलाची कडीन बोलाच्या भातासारखं नाही. मग ज्ञान गुडगम्य, ज्ञान देवाला दे, गुढ असणार गुह्य असणार ज्ञान
ते मला प्राप्त झालं आणि मला जे प्राप्त झालं ते माझ्यामुळे नाही. मग निवृत्तीने दिधले माझे हाती, माझ्या असणाऱ्या श्री गुरु निवृत्तीनाथ दादांनी मला दिलं. त्यामुळे मला हे कळालं की तो हरिपाठाची कीर्ती गातो त्याचा देह पवित्र होतो. तपापेक्षा जास्त सामर्थ्य त्याच्यामध्ये होऊन तो चिरंजीव कल्पापर्यंत चिरंजीव वैकुंठामध्ये राहतो. त्याचे आई वडील भाऊबंद सगळे जे आहेत परमात्म्याच्या स्वरूपाची स्थिती प्राप्त करतात हे मला त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणून मी तुमच्या समोर सांगतो, तुम्ही पण काय करा, एकच करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा प्रयत्न केला. विठोबा रखुमा. श्री सद्गुरु मुकुंद महाराज प्रेरित दिंडीचे श्री सद्गुरु वैकुंठवासी श्री भक्तिपरायण श्री मोतीराम महाराज यांच्या 80व्या ब्रह्मनिर्वाण बाबांची समाधी नाही, संजीवन आहे नाही बर, यांच्या ब्रह्मनिर्वाण अर्थात समाधी सोहळ्याच्या निमित्ताने तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी 18व्या प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रत्यार्थ तसेच वैकुंठवासी परमपूजनीय आदरणीय माझ्यावर ज्यांनी आतोनात प्रेम केलं, मला इथं ज्यांनी मोतीराम महाराजांच्या सेवेकरता आणलं, अशी ब्रह्मलीन सद्गुरु श्री वासुदेव बाबा यांच्या तृतीय मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने आपण सद्गुरु मोतीराम महाराज स्मारक मंदिरामध्ये श्री क्षेत्र शिलापूर खुर्द या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करत आहात. दरवर्षी जागराची सेवा असते, पण यावर्षी पहिला दिवस आम्हाला जरा सोयीचा झाला बरं का. प्रवासाच्या दृष्टीने काय होते बाबा, मी खरं सांगतो, आता सध्या एवढा अंगाला काटा येतोय ना प्रवासाचा, फिरायचा खूप काटा येतोय. इतका काटा येतोय की असं वाटतं गाडी पाहिली तरी अंगाला काटा येतो. असं वाटतं नको, देवाने असा मंत्र द्यावा की डोळे झाकले की कीर्तनाच्या जागेवर आणि डोळे उघडले का घरी, म्हणजे इतक्यापर्यंत असं झालंय आता. पण काय करावं, तरी ही गोष्ट आदरणीय गुरुवर्य शरद महाराजांच्या माध्यमातून त्यांनी फोन केला, म्हणे यंदा पहिला दिवस जमू शकतो का. तर मग पहिला आहे तो आहे, पहिला दिवस माझ्या पथ्यावर पडला. चांगदेवला कथा होती ना आमची आता, ती कथा काला करून दिंडी सोहळा लवकर उरकावला, त्यांचं चालू दिली दिंडीला, मी इकडे आलो. आता ते बरोबर पथ्यावर पडलं, प्रवासाचा ताण थोडासा कमी होतो. आता सेवा काय नसते महाराज, विंचूक पहिल्या दिवशी चावू द्या नाही तर 7व्या दिवशी चावू द्या, ठणका तो ठणका जातो, त्यात काय नसतं. विंचूक कधीही चावू द्या, बारीक पिल्लू असलं चावलं तरी ठणकाच बसतो, मोठा असलं तर. आपल्याला काय आहे, आपल्याला इथे फक्त महाराजांची सेवा करायची आहे. मग ज्याची खरी सेवा त्याची भय काय आहे, जेव्हा खरी सेवा आपल्याला आपल्या बाबांची सेवा करायची ना. आता हे वासुदेव बाबांनी त्या ठिकाणी इथपर्यंत माझ्यापर्यंत येऊन पोहोचवलं आणि मला ही सेवा सुपूर्द केली. त्यानंतर पूजनीय आदरणीय गुरुस्थानी असणारे आमचे छोटू महाराज हे आम्हाला आमच्या बाबांसारखेच आहेत महाराज, बाबांसारखेच आहेत. त्यांना आम्ही अगोदरच सांगून दिलेले, वासुदेव बाबांनी जेवढं प्रेम दिलं आम्हाला तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही. तो आम्हाला कीर्तनाला बोलवावं हे कोणतीच नाही, फक्त वासुदेव बाबांनी जेवढं प्रेम दिलं ना तेवढं प्रेम द्यायचं. वासुदेव बाबा जशी फोन करायचे, एक तरी फोन करायचे, बाबाचं काय काम नसलं तर एकच फोन, महाराज कसं काय, बरं आहे का तुमचं, हा बरं आहे बाबा, एवढं म्हणलं का ठेवून द्यायचे फोन. मी विचारायचं बाबा तुमचं कसं आहे, त्याच्यात बाबा फोन ठेवते, काय जास्त बोलणं त्यांचं हे नव्हतं. म्हणून आजच्या सेवेकरता आपण सर्वजण उपस्थित आहोत. गायक मंडळी सर्व त्या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज आठारी, ज्ञानेश्वर महाराज, वसंत मुकुंद पाटील आदी सर्वजण आहेत. त्यानंतर हरिभक्तीपरायण श्री मृदंगाचार्य सचिन महाराज फिरके आदी ही सर्व मंडळी आहेत. आणि आपल्या या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला ही सेवा त्या ठिकाणी करायची आहे. बरोबर वेळेत सेवा 5 मिनिटं वेळेच्या आधी संपल. मला 11 वाजताची ट्रेन आहे, झालं ना बरोबर. बरोबर मला माहिती बाबाचा नियम होता, कीर्तन वेळ सुरू म्हणजे कीर्तनाची वेळ व्हायला लागली की बाबा घड्याळ पाहायचे, आणि कीर्तन संपायला लागलं तरी बाबा घड्याळ पाहायचे. मला माहिती होतं. मग मोठ्या माणसांच्या
ती गेल्यानंतरही धाकात असतं असावं लागतं, कारण आता ते जरी नसले तर आमचे बाबा आहेत नाही इथे आता, ते आहेत आम्हाला धाक दाखवायला, म्हणून तुम्ही सगळेजण आहात. आदरणीय त्या ठिकाणी शरद महाराज आदी सर्व आहेत. आमच्या समवेत त्या ठिकाणी शिलापूरहून आलेले, सांगदेववरून आले त्या ठिकाणी चौधरी सर आहेत, त्यांचे सहकारी आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन जास्त वहापोहाने न बोलता परमात्मा श्री पंढरीनाथ आणि सद्गुरुनाथ जशी बुद्धी देतील तसं पूजनीय सद्गुरु श्री मोतीराम महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. श्री आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका, ताळ मृदंग श्रुती रेखा, तया माझे दंडवत मस्तक हे पाया. प्रविश्रमम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां अन्याउत्रहस्तचरणश्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. हरिपाठ कीर्ते मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्रसंगी आजच्या या पहिल्या दिवसाच्या चिंतन रूपी सेवेकरता माऊली ज्ञानोबरांच्या हरिपाठातील अभंग आपण घेतलेला आहे. अभंग सर्वांच्या पाठातला आहे. वास्तविकता कोणता अभंग घ्यावा माहिती नव्हतं, पण नामकरण प्रकरणातला घ्यावा म्हणून आज अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. याच्यामध्ये भगवंताच्या नामाचं महत्व वर्णन करून सांगितलेलं आहे. ते पहा, मनुष्य जीवन आपण ज्यावेळी जगतो ना, हे मनुष्य जीवन आपण जगत असताना आपल्या जीवनाला कशाचा तरी आधार असावा लागतो. आपल्या जीवनामध्ये जर कोणत्या गोष्टीचा जर आधार नसेल तर आपलं जीवन काही कामाचं नाही. महाराज, आपल्या जीवनाला त्या ठिकाणी मनुष्यच मुळात असा आहे की त्याला आधाराची गरज आहे. एखादा मनुष्य त्या ठिकाणी म्हणून मी भरपूर श्रीमंत आहे, मला काही आधाराची गरज नाही, पण तो म्हणतो मला कशाचीच गरज नाही, मला कोणाच्या आधाराची गरज नाही. मग त्याची श्रीमंती हा त्याचा आधार असतो. लक्षात राहा, तो जो पैसे कमवतो, तुझी संपत्ती कमवतो, त्याच्या जीवावर म्हणतो मला कोणाची. आता बरेच लोक असतात म्हणजे म्हणतात मला कोणाचीच गरज नाही. का बरं? कारण त्याच्याजवळ संपत्ती आहे. संपत्ती असल्यामुळे त्याला असं वाटतं की मला कोणाची गरज नाही, मला कोणाचा आधाराची गरज नाही. पण संपत्ती ही त्याचा आधार असतो. एखादा पद प्रतिष्ठेला प्राप्त झालेला मनुष्य असला तर म्हणतो मला कशाचीच गरज नाही. काय गरज नाही? म्हणजे काहीच नाही, मला काय गरज आहे त्या गोष्टीची, मला त्या ठिकाणी सर्व काही आहे, माझे पद आहे, सगळे अमुक आहे, फला नाही. त्याचा पद हे त्याचा आधार असतो. काही लोकांना असं वाटतं की माझे आई वडील, लेकरं बाळ हे काय आहेत, ही माझे त्या ठिकाणी मला कोणाची गरज नाही. माझी आई आहे, माझे वडील आहेत, माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, माझे नातवंड आहेत, माझं काय. आता भरपूर वेळ मांडवर जात असतो लोकांचा, मला एवढं आहे, मला कोणाची गरज नाही. म्हणजे तो सुद्धा त्यांचा आधार असतो. पण आधाराचं महत्व वर्णन करत असताना आधार दोन प्रकारे सांगितला जातो. आधार हा सामान्य आधार असतो, दुसरा आधार म्हणजे विशेष आधार असतो. आधाराशिवाय कोणतीच गोष्ट नाही महाराज. आधार नावाचं कार्ड जरी असलं ना, त्याच्यावर माणूस सगळं कळतं माणसाचं. माणूस कितीही खोटं बोलू द्या, आधार कार्डवर माणूस कधी खोटं बोलत नाही. हा सामान्य आधार आहे की आपल्याला याची गरज आहे, त्याची गरज आहे, त्याची गरज आहे.
पण खरा आधार जर आपल्याला पाहिजे असेल ना तर आपल्या जीवनाला खरा आधार म्हणजे भगवंताचा असतो महाराज. सगळ्यात आपल्या जीवनामध्ये आधार कोणाचा असतो त्या ठिकाणी भगवंताचा असतो एक. आणि आपल्याला जर त्या ठिकाणी जर आधार जर कोणाचा पाहिजे असेल तर संत सद्गुरूंचा आधार असावा लागतो. संत सद्गुरूंचा आणि भगवंताचा त्या ठिकाणी आधार असतो. त्या आधारानेच त्या ठिकाणी आपण सर्व गोष्टी करू शकतो. मला सांगा ना, साधू संतांच्या जीवनामध्ये कोणी नातेवाईक नव्हते का? बोला तर खरं. तुकोबरायांचा प्रपंच पहा, ज्ञानोबरायांचा पहा, त्यांना काही कुणी नव्हते का? त्यांना नातेवाईक नव्हते. माऊली श्री ज्ञानोबरायांना आई वडील होते, माऊली श्री ज्ञानोबरायांना भाऊ होते, बहीण होती, नव्हते काय? त्यांना काही मामा नव्हते काय? त्यांना काही बाकी कोणी नव्हतं का? सगळं होतं. पण तो त्यांचा सामान्य आधार आहे. लौकिक दृष्टीने विचार करा. ते म्हणतात निवृत्तीनाथ दादा गुरु होते पण आधी भाऊ होते, नंतर गुरु. विचार करा. म्हणून काय आहे, आपल्याला आधाराची गरज आहे ना, तर ती सामान्य आधार नसला पाहिजे. साधू संतांचे प्रमाण आहेत महाराज. भगवंताच्या समोर गेल्याच्या नंतर जरी सर्व प्रपंच असला, सर्व पैसा संपत्ती आधी सर्व जरी असलं तरी हरी अनाथ अपराधी पतित अनाथ अपराधी पतिता गळा परी पाया वेगळा नका करू. काही नव्हते काय माणसं त्यांच्या जीवनात होते, पण तो सामान्य आधार आहे. त्या सामान्य आधाराचा काही एक उपयोग नाही महाराज. तो लौकिक अर्थाने उपयोगाला येईल, पण परमार्थामध्ये जर विचार केला, खरं जर आपल्या जीवनाचं उत्तुंग शिखर जर गाठायचं असेल, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी हे जर प्राप्त करायचं असेल तर हे काहीच कामाचे नाहीत महाराज. हे काहीच कामाचे नाहीत. उलट जर पाहिलं यांच्या विषयी जर काकड्यामध्ये आपण नेहमी म्हणतो, आपण नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी घेतो की नाही, धनधारा पुत्रजन बंधू सोयरे विषून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाची. हे सगळं मिथ्या आहे. म्हणजे याला सोडायचं असं नाही. आता कीर्तना जर ऐकलं तर मग तुम्ही आई बापाला सोडून देता. तुम्ही त्या ठिकाणी नाही करत, कोणी मला माहिती आहे असं कोणीच नाही करत. आई बापाला सोडायचं नाही. अहो, जे लोक ज्ञानोबरांचं ऐकलं ते माझं कुठं ऐकलं? तुम्ही विचार करा ना. जर एखाद्याने सोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना सोडायचं नाही, एकच करायचं. त्यांच्यातली जी आसक्ती, ती आसक्ती कमी करायची, त्यांची सेवा करायची. आई वडिलांची सेवा शास्त्राने सांगितली, ज्ञानोबरांनी सांगितलं, सर्व साधू संतांनी सांगितलं. उलट उदाहरण दृष्टांत देताना आई आणि वडिलांची उपमा त्या ठिकाणी साधू संतांना दिली, देवाला दिली. पण काय करायचं? अडकायचं नाही. भगवंताचं भजन जर करायचं असेल ना, तर भगवंताचं भजनाचाच खरा आधार असला पाहिजे. आपल्याला जर त्या ठिकाणी मध्ये जोडणारा जर दुवा जर कोण असेल ना महाराज, तर तो त्या ठिकाणी भगवंतापर्यंत जोडणारा दुवा म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. जीवनामध्ये काही करू नका, पण भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय राहू नका. सगळ्यात मोठा आधार आहे. तुलसीदासजी बाबांनी रामायणामध्ये सुद्धा सांगितलंय, कलियुग केवल नाम धारा सुमिर सुमिर नर उतर पारा.
प्रत्येक युगाचा आधार त्या ठिकाणी परमात्म्याच्या प्राप्तीचा वेगळा सांगितला, पण कलियुगामध्ये नामस्मरण आधार आहे. नामस्मरण आपलं असलं पाहिजे. मी सगळ्यात जास्तीत जास्त सध्या चिंतनामध्ये नामस्मरणावर ज्यादा भर देतोय. तुम्हाला माहितीये, जर नामस्मरण जर करायला लागलो ना, त्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात महाराज. नामस्मरण नावाची अशी एक साधना आहे की जी साधना मनुष्याने जर केली तर त्याला ज्ञानही प्राप्त होतं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून मोक्षही त्याला प्राप्त होतो. तत्वज्ञानाने दोन प्रकारच्या मोक्षाच्या प्राप्तीची दोन साधनं सांगितली. मोक्षाच्या प्राप्तीचं त्यांनी पहिलं साधन सांगत असताना दोन मार्ग कसे आहेत ते मार्ग पहा. या मार्गाचा विचार करत असताना त्या ठिकाणी सांगितलं, क्रमोमुक्ती ही सद्योमुक्ती. एक क्रममुक्ती आहे आणि दुसरी सद्यमुक्ती आहे. सद्यमुक्ती म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती झाल्याच्या नंतर, मस्तकावर हात ठेवल्याच्या नंतर त्याला स्वरूपाची स्थिती प्राप्त होते, ती सद्यमुक्ती आहे. पण क्रममुक्ती म्हणजे ही क्रममुक्ती नामस्मरणाच्या माध्यमातून होते. जर समजा नामस्मरणाच्या माध्यमातूनच का, एक लक्षात धरा, हा या हरिपाठातला जो अभंग घेतलाय की नाही, हरिपाठाचा अभंग आपल्या करताच आहे. हरिपाठ कोणा करताय सांगा ना मला. चांगदेव 65 योग्यान करताय, बरोबर आहे. अमृतानुभव ग्रंथ शुद्ध महात्मा करताय, सिद्धांत करताय, ज्ञानेश्वरी साधकान करताय आणि हरिपाठ आपल्या सर्वसामान्य लोकांकरता, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायची असं नाही, साधकांनी वाचलं पाहिजे. त्याच्याकरता हरिपाठ महत्वाचा आहे. हरिपाठाचे अधिकारी कोण येतो बोला. कोणतंही क्षेत्र असलं की त्या क्षेत्राचा पहिला अधिकारी असतो. उगा कोणालाही कोणतं जर दिलं तर मग जमत नाही. काय झालं होतं, मला पंचतंत्राच्या पाठात एक गोष्ट सांगितली होती. म्हणे एका जंगलामध्ये एक सिंह त्या ठिकाणी निघून गेला दुसरीकडं. मग त्या जंगलाला कोणी राजा राहिलं नाही. बऱ्याच प्राण्यांची एकत्रित बैठक बसली आणि आता वशीला लावून जसे पद मिळतात की नाही, वशीला लावून पद मिळतात तसं पद मिळवायचं ठरवलं. मग कोणाला द्यायचं, म्हणजे कोलं होतं कोलं. त्या कोल्याने भरपूर वशीला लावला होता. बरेच कोले वशीला लागतात महाराज, तुम्हाला कळत नाही अजून थोडं तरी, पण वशीला लावतात. कोल्याने वशीला लावला, मी राजा होणार. अरे म्हणे मन राजा तू होणार, पण तुला सिंहासारखं झालं पाहिजे. तुम्हाला कशाला काळजी करताय. त्यांनी सिंहाचं कातडं परिधान केलं आणि सिंहाचं कातडं परिधान करून त्यांनी त्या ठिकाणी सिंहासारखा हिंडायला लागला. सिंहासारखाच हिंडायला लागला. सगळे लोक घाबरले, अरे सिंह आला, सिंह आला, सिंह आला. ज्यांनी त्याला पद दिलं तर तेही विसरून गेले. त्यांना वाटलं खरंच सिंह आहे. पण हा सिंह कुठपर्यंत असतो, कुठपर्यंत याचा सिंहपणा मिळवतो. शास्त्र सांगतं जोपर्यंत ओरिजिनल सिंह येत नाही तोपर्यंत. ओरिजिनल सिंह समोरून आला आणि त्याने डरकाळी फुडली म्हणजे त्यांनी आवाज दिला, कोण आहेस तू, माझ्या असणाऱ्या राज्यात कस काय आला. आता कोल डरकाळी फोडीन नाही महाराज, तो डरकाळी नाही फोडणार, ती केव केव करायला लागलं. त्याच्यावेळी लक्षात आलं, म्हणजे कोणतंही क्षेत्र असलं तर त्या क्षेत्राचा अधिकारी असतो. तसं हरिपाठाचा अधिकारी आहे. हरिपाठाचा अधिकारी कोण? ज्ञानोबरांनी हरिपाठाचा अधिकारी पहिल्याच अभंगामध्ये सांगितलाय. कोण हो? Hallelujah.
असोनी संसारी जीवा वेगू करी जीवे वेगू करी वेद शास्त्र भारी बाह्य सुद्धा वेद शास्त्र सर्व सांगतात महाराज की खरा कोण जर अधिकारी आहे ना महाराज, कोण अधिकारी आहे? जो संसारिक जीव आहे तो याचा अधिकारी आहे. मग आपण सर्वजणच संसारिक आहोत, सर्वांच्या पाठीमागे संसार आहे. मग आपल्या पाठीमागे जर संसार प्रत्येकाचे असेल, संसार म्हणजे कोणता लौकिक अर्थातला संसार नाही, भांडे कुंडे लेकर बाळ हा संसार नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसार आहे. हा खरा संसार आहे. मग हा संसार त्या ठिकाणी आपल्या पाठीमागे नाही का? आम्ही नेहमी विचारत असतो, आपण जन्माला येतो, कशाला येतो? आपण जन्माला का आलो? एक जण मला पस्तावा झाला, म्हणला का अजून विचारच नाही केला, म्हणला मी का आलो. खरं सांगा, जन्माला आपण का येतो, का आलो जन्माला? असं ना कोणाला तरी कारण माहिती नाही? माहिती अहो, जन्माला का आलो? मरायचं म्हणून आलो. नाही कळालं? जन्माला का आलो? मरायचं म्हणून आलो. आणि का मरायचं? परत जन्मायचं म्हणून. काहीच माहिती नाही. आंधळ्या गरुडाचे पाहते हात याची अवस्था आहे. खरा तो संसार आहे. जन्म मृत्यू रूपी प्रपंच आपल्या सर्वांच्या पाठीमागे लागलाय ना. मग जन्म मृत्यू रूपी प्रपंच जर टाळायचा आहे ना, तो संसारी जो आहे तोच हरिपाठाचा अधिकारी. मग त्यांनी काय करावं? ज्याच्या पाठीमागे संसार लागलाय ना जन्म मृत्यूचा, मग जन्म मृत्यूचा पाठीमागे लागलेला संसार त्यांनी तोडण्याचा प्रयत्न करावा. त्याने जर जन्म मृत्यूच्या संसाराची साखळी जर तोडली नाही तर त्याला परत जन्म, परत मरण, परत जन्म सारखा फिरत राहतो. मग त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी भगवंताच्या नामाची कास धरली पाहिजे. एक सांगू का, सगळ्यात जी सोपी गोष्ट असते ती कोणी करत नाही, आणि सर्वात अवघड गोष्ट असते ती लोक जास्त करायला प्रवृत्त होतात. हो, आम्ही ज्या महाराजांच्या गादीवर बसलोय की नाही, आता फेटा तो या रंगाचा फेटा आला. आता काय करता, पहिला सफेद होता, पण आता परंपरेनुसार हे फेटा आपल्याला काही बोलता येत नाही. मगाशी गुरुवारी बाबा म्हणले आता फेटा पटका बदलला म्हणले तुम्ही. आता गादीवर बसल्यावर काय करता, परंपरा आपल्याला चालवावी. ज्यांच्या गादीवर बसलोय ना महाराज, त्यांच्या गादीवर बसून आता 3 वर्ष होत आले मला, पण फेटा परंपरेचा अर्थ आला. ज्यांच्या गादीवर बसलो ना असे माणसं आहेत सगळे, त्यांचा शिष्य परिवार, मग ते त्यांचे 4-5 आश्रम आहेत. त्या आश्रमातल्या लोकांचा फोन असतो. मग फोन केला का आता ते गादीवर बसलो म्हणून आम्हाला अण्णा म्हणतात सगळेजण. मग ते म्हणतात, अण्णा मी काय केलं पाहिजे, मला तर त्या ठिकाणी असं व्हावं वाटतं, असं करा वाटतं, तसं करा वाटतं, अशी साधना करा वाटते. मी त्यांना सांगत असतो, सुरुवातीला तुम्ही फक्त भगवंताचं नामस्मरण करा. ऐका, भगवंताचं नाही अण्णा, जरा थोडंसं असं चांगलं सांगा. अरे नामासारखं साधन, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. नामासारखं दुसरं तत्व नाही. नामाच्या तत्वाचा जर आपण विचार केला, नामासारखं दुसरं काय आहे? काय नो हे केले
काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनांचे सार. ते म्हणतात नाही नाही अजून कठीण सांगा. आमच्याकडे असे माणसं आहेत बाबा, आमची ध्यान योगाची परंपरा आहे, शक्तिपात दीक्षेची परंपरा आहे. मग ती शक्तिपात दीक्षा त्या ठिकाणी दिली जाते. शक्तिपात दीक्षा म्हणजे काय, असं वेगळा संप्रदाय असं समजू नका. याच्याकरता मौली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतला 6वा अध्याय वाचा. त्याच्यामध्ये ज्ञानोबरांनी बरोबर त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलंय. ती कुंडलिनी शक्ती आदी आदी गोष्टींचा विचार केलाय. आणि जे साधन ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नाथ महाराज करतात तेच आपण करायचं. उगं दुसरं काय करण्यात मजा नाही. मग ते काय म्हणतात, अजून काहीतरी सांगा. मग ध्यानयोगाच्या परंपरेमध्ये असे तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3-3 तास एका जागेवर बसणारे साधक, न हालता न डुलता जर पद्मासनामध्ये बसले तर 3 तास बसतात. सिद्धासनामध्ये सुद्धा 3-3 तास बसणारे साधक आहेत. मला 2.5 तास झालं का पाहायला कळलं का? आता ते माझ्यापेक्षा मोठे साधक आहेत ना महाराज, हा एवढी साधना करणारी आहेत. पण एवढं करत असताना ज्या वेळेला आम्ही त्यांचं शिबिर घेतो, त्यांना विचारतो तुम्हाला काय प्राप्त होतं याच्यातून, तेव्हा त्यात काहीच मिळत नाही. का मिळत नाही याचं कारण असं आहे की तुम्ही नामस्मरण करत नाही. ज्याला साधना करायची ना, ज्याला समाधी अवस्थेपर्यंत जायचं ना महाराज, ज्याला त्या ठिकाणी सविकल्प निर्विकल्प वेदांत शास्त्राने 2 समाध्या सांगितल्या, त्या सविकल्प समाधीपेक्षा निर्विकल्प समाधी अवस्था आहे. ही निर्विकल्प समाधी जर प्राप्त करायची असेल ना, तर त्या असणाऱ्या चित्ताची चंचलता, चित्त स्थिर झालं पाहिजे. कारण विचारसागराने प्रक्रिया काय सांगितली, अंतःकरणाची वृत्ती चंचल आहे, विषयाच्या प्राप्तीकरता धावणारी आहे. आणि विषयाच्या प्राप्तीने अंतःकरणाची वृत्ती स्थिर होते. वृत्ती स्थिर झाल्यानंतर आत्मानंदाचं बांधतात. हे विचारसागर आपल्याला सांगतात. मग चंचल असणारी जर वृत्ती स्थिर करायची असेल ना, तर चंचल स्थिर वृत्ती करण्याकरता नामस्मरणाचाच आधार घ्यावा लागतो. नामस्मरणाने काय होत नाही महाराज, अहो नामस्मरणाने समाधी अवस्थेपर्यंत जाता येतं ना. लुब्धली नावी लागली समाधी, कोणाला, मूढ जन नर नारी लोकारी. अजून पंडित योगी आणि महानुभव निकटची शिष्य साधकारे, नाचती आनंदे कल्लोळे पवित्रे, जाणे नामावरी. कोण म्हणतं समाधी अवस्थेपर्यंत, नाम समाधी अवस्थेपर्यंत घेऊन जातं. म्हणून सगळ्यात महत्वाची साधना जीवनात जर करायची असेल तर ती साधना म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. या नामस्मरणाच्या माध्यमातून अंतःकरणाची वृत्ती स्थिरही करता येते. या माध्यमातून त्या ठिकाणी चित्ताचा निरोधही करता येतो. याच्या माध्यमातून जर पाहिलं तर जसं 6 शास्त्र आहेत वेदांताचं, ही 6ही शास्त्र मोक्षाचं लक्षण सांगताना वेगवेगळं सांगतात. न्यायशास्त्र, वैशिष्ट्य शास्त्र काय सांगतं, 21 दुःखांचा ध्वंस म्हणजे मोक्ष. त्याच्यानंतर योगशास्त्र सांगतं योग चित्तवृत्ती निरोधक, बरोबर आहे. त्याच्यानंतर सांख्यशास्त्र सांगतं प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्ष प्राप्त होतो. पूर्वमीमांसा शास्त्र सांगतं कर्माने मोक्ष मिळतो. आणि उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत शास्त्र सांगतं ज्ञानाने मोक्ष मिळतो. ज्ञानेन मोक्षम वशिमाने. मी एक सांगू तुम्हाला, या 6 शास्त्रांचं म्हणणं एका बाजूला आहे, ही 6 शास्त्रांनी सांगितलेली साधनं क्रिया सगळी एका बाजूला, आणि याच्याही पलीकडे भगवंताचं नामस्मरण एका बाजूला. मला असं वाटतं की आपण सर्वांनी भगवंताच्या नामस्मरणाशी जोडलं पाहिजे. आपल्याला तारणारं जर कोणतं असेल आणि आपल्याला भवसिंधूतून पलीकडे घेऊन जाणारं जर कोण असेल तर फक्त परमात्म्याचं नाम आहे. दुसरं कोणतं साधन नाही महाराज. आम्ही हे नामस्मरणाचा असा डांगोरा आता सध्या पिटवायला सुरुवात केली ना, तुम्हाला खोटं वाटेल, सध्या स्थितीला 22,500च्या पुढे लोक दररोज नामस्मरणाच्या साधनेला आम्ही बसवतोय. आमच्या आश्रमाचे साधक सोडून जवळजवळ 22,500च्या पलीकडे तुमच्या विदर्भामध्येच जवळजवळ 500 लोक आहेत. ज्या ज्या भागातले लोक आहेत त्या भागातल्या लोकांना त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा नंबर द्यायचा. त्यांनी एक ग्रुप तयार केला व्हॉट्सअपचा, त्यांनी त्या ग्रुपवर त्या ठिकाणी त्या लोकांना जोडत चालायचं. व तो विभाग, असे प्रत्येक विभाग आहे, नुसता महाराष्ट्रात नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे. गुजरातमध्ये त्या ठिकाणी नामस्मरण करणारे लोक आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत,
तेलंगणा राज्यात आहे, कर्नाटकमध्ये आहेत, एवढ्या सगळ्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी नामस्मरण करायला आहे. आणि दररोज दररोज नित्य नेमाने सकाळच्या वेळेला त्या ठिकाणी अर्धा तास नामस्मरण करायला बसतात आणि परत संध्याकाळच्या वेळेला अर्धा तास नामस्मरण करायला बसतात. पण इतका परिणाम झाला, आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या माणसाने सुद्धा नामस्मरणाने आत्महत्या करायचं बंद केलं. विचारच डोक्यात आला नाही. एवढी नामस्मरणाची ताकद आहे, एवढी ताकद आहे महाराज. हे का सांगतोय मी, कशा करता सांगतोय? आधार जर घ्यायचा असेल ना तर नामस्मरणाचाच घेतला पाहिजे. बरं, नामस्मरणाची महती मी स्वतः सांगत नाही ना. काय असतं, कोणतीही गोष्ट सांगतं कोण, या गोष्टीचा पहिला आपण विचार केला पाहिजे. कोण सांगतंय, काय सांगतंय आणि कसं सांगतंय, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. सांगणारा मी थोडाच आहे, मग सांगणारं कोण आहे? श्री ज्ञानोबा आहे. श्री ज्ञानोबा आहे. आधी सर्व साधू संत काय करतात, नामस्मरणाची महती वर्णन करून सांगतात. अहो पण तुम्ही म्हणता ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा आहे. एखादा असा असतो ना, एखादा माणूस असा पण असतो की ज्याला ज्ञानोबा आहे माहिती नसते. असे असतात काही. कारण बरेच लोक आहेत ना ज्यांना संत मान्य नाहीत, असे दचकट भरपूर आहेत महाराज. ज्यांना तुकोबरांचा खून झाला असं वाटतं, ज्यांना ज्ञानोबरांची समाधी नाही असं वाटतं, ज्यांना या सगळ्या गोष्टी आहेत ना महाराज, हे बावळट लोक आहेत ना, असे सुद्धा आहेत. मग कोण ज्ञानोबर आहे? ज्ञानोबरांना तरी कसं काय हे प्राप्त झालं असेल? कसं काय तुम्ही ज्ञानोबरांच्या विषयी सांगता? ज्ञानोबर आहे काही सर्वज्ञ आहेत का? मग ते कसं काय त्या ठिकाणी सांगू शकतात? ज्ञानोबराय म्हणतात, मी तरी कुठं सांगतोय. परंपरेने आलेलं ज्ञान हे कधी पण महत्वाचं असतं. कोणतंही कुणी असू द्या महाराज, कुणी असू द्या, स्वतःची परंपरा असली पाहिजे. मध्येच परंपरा लोक सुरू करतात की नाही? काहींच्या मध्येच परंपरा सुरू होतात, नाही माहिती तुम्हाला? कीर्तनाला जॅकेट घालणारे कीर्तनकार, बोलू नाही बोलायची वेळ येते. काय परंपरा आहे? खरं बोला, काय परंपरा आहे? आपण जर वारकरी संप्रदायाचे आहोत, आपण संप्रदायाच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत की नाही? खरं सांगा. आता हे चौबदारांना राग आला असेल माझा, ते बिचारी टोपी काढून मस्त पाया पडून विना घ्यायला लागले. पण आपल्या संप्रदायाचा नियम आहे, विनेकऱ्याच्या जवळच विना असला पाहिजे. एकदा दिलेला विना मग तुम्हाला विनेकरी व्हावा लागेल, आपला नियम आहे. म्हणून त्या ठिकाणी विनेकऱ्यानेच विना घ्यावा असा नियम आहे. हे नियम आपण थोडे थोडे सांभाळले पाहिजे. त्याच्यातही आता असे दसकट निघालेत महाराज, ते एवढ्या एवढं ती फेटा बिटा बांधिते आणि असं मस्तपैकी बारीक बारीक नाचत 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 जाते. आपल्याला लाज वाटत नाही महाराज या लोकांना. संप्रदायाचं सगळं खेळणं करून टाक. पखवाजे सुद्धा असे काय लग्या वाजवत असतील महाराज ते, आणि ते तमाशाचे बोल वाजवतात म्हणतात. मला मी काय तमाशा ऐकलेला नाही. आपणच आपला संप्रदाय खाली घालवतोय. एक लक्षात धरा, कोणतीही गोष्ट असते ना त्याला परंपरा असते, परंपरा असते. जगद्गुरु श्री तुकोबराय त्या ठिकाणी ज्यावेळेस वैकुंठ गमन केलं, त्यांच्याकडचा विना निळोबरायांकडे आला, निळोबरायांकडून विना हैबत बाबांकडे आला. ही विण्याची पद्धत आहे, संप्रदायाची पद्धत आहे. कीर्तनामध्ये उपरणं बांधलं पाहिजे. आज जरा तुम्हाला बरं वाटलं असेल, थोडस बरं वाटलं असेल ना. पहा ना कीर्तन करायला कसं वाटतं हे तुम्हाला लक्षात येईल. आता हे पॅन्टी याच्यावर असू द्या, काय अडचण नाही, याच्यात भारी दिसताय. पण याच्यापेक्षा तुम्ही धोत्रावर भारी दिसता ना. पहा आमचे महाराज काय भारी दिसू राहिले, तुम्ही असं काय करता? असं म्हणजे हे चांगले. उद्याच्या कीर्तनाला जमलं तर धोत्र पहा. आज 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 उपरने उसने घेतले, उद्या धोत्र उसने घ्यायचे. धोत्रवाले मला नाही वाटत कीर्तनाला येतील मग उद्या. असं जाऊ, विनोदाचा भाग माझा करा. कोणतीही गोष्ट असली तर त्याला परंपरा असते. ज्ञानाला परंपरा आहे. आपण जी साधना करतो त्या साधनेला परंपरा आहे. आपण खूप मोठ्या घराचे आहेत महाराज, पण काय करावं, समर्थाची पोटी नामी जन्मलो करंती असं म्हणावं लागतंय. एवढी गोड असणारी सद्गुरु श्री मोतीराम महाराजांची परंपरा आहे. हे मोतीराम महाराजांची परंपरा म्हणजे दिव्य परंपरा. ही परंपरा जी पूर्ण सर्व आपण त्या ठिकाणी पाहतो याच्यामध्ये नमूद केलेली आहे का नाही? पूज्य श्री वासुदेव बाबांपर्यंत, नंतर आमच्या गुरुरे छोटू महाराजांपर्यंत त्या ठिकाणी परंपरा आली. आपण खूप भाग्यवान आहे. ही परंपरा असावी लागते. आणि परंपरेने आलेलं ज्ञान असताना त्या ज्ञानामध्ये सामर्थ्य असतं, त्या ज्ञानामध्ये ताकद असते. त्या ज्ञानाचं खरं महत्व आहे. नाही तर परंपरा जर नसेल, उठसूट कुणी जर काही सांगायला लागलं तर ती परंपरा काही कामाची नाही. आपली सनातन वैदिक धर्म संस्कृतीची परंपरा आहे.
आणि कोणतीही परंपरा जर अखंड चालायची असेल, शास्त्र म्हणतं त्याची 5 अंग असतात. लक्षपूर्वक ऐका, 5 अंग असतात. त्याच्यातलं पहिलं अंग सांगितलं गेलं तत्वज्ञान, दुसरं अंग सांगितलं गेलं कला साहित्य, तिसरं अंग सांगितलं कला, चौथं सांगितलं सदाचार आणि 5वं अंग सांगितलं इतिहास. पहिलं अंग त्याचं जर काय असेल तर तत्वज्ञान आहे, परंपरेने येणार आहे. कोणतीही परंपरा, आपली वारकरी संप्रदायाची परंपरा ज्ञानोबा तुकोबयांपासून नाही, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत तिथपासून आहे. सगळ्यात मोठे वारकरी जर कोण असतील तर आदिनारायण भगवान शिव आहेत ना. ऐका, मग काय आहे पहिली परंपरा? जर त्यात आमचे गुरुवर्य तुंतुने शास्त्री आहेत ना, तुंतुने शास्त्री, ते परंपरा त्यांनी लिहून ठेवली. एक अंक पुढे एक वर्षांनी वाढवते. आता मला आठवत नाहीये ते. त्याचं पहिलं अंग तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे काय? वस्तूचं मूलद्रव्य कळणं, याचं नाव आहे तत्वज्ञान. म्हणजे तत्वज्ञान क्लिष्ट आहे. मग क्लिष्ट तत्वज्ञान कशामध्ये आलं गेलं? साहित्यामध्ये आलं गेलं. म्हणून साहित्य दुसरं अंग आहे. साहित्य म्हणजे काय? साहित्यम यशात इति साहित्य, ज्याच्यामध्ये जीवाचं हित सामावलेलं आहे त्याला साहित्य असं म्हणतात. हे संत वाङ्मय जे आपण सर्व पाहतो की नाही, हे सगळं साहित्य आहे महाराज. हो, हे राजा राणीच्या गोष्टी साहित्य नाही. हे काव्य काष्टम कुरुते भुंगा भुस्कटम पडते भुई आणि कविता करतो लंगड्या भागुबाईचा जावं, हे साहित्य नाही. हे साहित्य नाही. एका माणसाने कविता केली होती, राजासमोर कविता प्रदर्शित करायची होती. आणि राजाच्या समोर कविता प्रदर्शित करत असताना त्याला वाटलं सगळे लोक वेगवेगळ्या भाषेत करतात, मी संस्कृत मध्ये. आता बाहेर झोपला होता आणि बाहेर झोपल्यानंतर असा बांबू होता, घर होतं ना सपराचं घर, त्याला बांबू होता आणि बांबूला त्या ठिकाणी भुंगा कोरतंडत होता. कोरतंडत असताना त्या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं काष्टम कुरुते भुंगा. ते ING लावलं का इंग्रजी होतं, बरोबर ना सर? ING लावलं का इंग्रजी आणि अनुस्वार देतम संस्कृत होतं. अनुस्वार दिला का मग काष्टम कुरुते भुंगा आणि काय भुस्कटम पडते भुई. त्याला काय भुस्कट नाव होतं, भुस्कटम पडते भुई. एकाच वाक्याची कविता केली आणि मग त्याच्या लक्षात आलं कविता कोण करतो लिहायचं, मग कविता करतो लंगड्या भागुबाईचा जावे. साहित्य म्हणत नाही. ज्याच्यामध्ये जीवाचं हित सामावलेलं आहे ते साहित्य आहे. सकल संत वाङ्मय पुराण सर्व जे आहेत हे साहित्य आहेत. मग हे साहित्य जर सांगा, तत्वज्ञान साहित्यात आलं, जगाच्या समोर जर सांगायचं असेल त्याच्याकरता कला लागते. क्लिष्ट वेदांताचं चिंतन सांगितलं तर एकही इथं बसणार नाही, बरोबर आहे? आणि सोपं सांगितलं तर एकही इथून उठणार नाही. म्हणून कला लागते. कला त्याचीच फावली जाते ज्याच्या जीवनामध्ये सदाचार असतो. हे चौथं अंग आहे. सदाचार म्हणजे सद आचरती इति सदाचार. ज्याचं त्या ठिकाणी आचार विचार आणि उच्चार ह्या 3 गोष्टी योग्य असतात की नाही त्याला सदाचार म्हणतात. आचरण त्या ठिकाणी डोळ्याच्या माध्यमातून असतं, विचार त्या ठिकाणी कानाच्या माध्यमातून असतात आणि उच्चार हे मुखाच्या माध्यमातून असतात. वैकुंठवासी वक्ते आबा नेहमी म्हणायचे, आबा म्हणायचे कीर्तनकार 2 तास काय बोलतो याच्यापेक्षा कीर्तनकार 22 तास कसा वागतो हे पहिलं पहा. त्यांचं वाक्य होतं. ही मोठ्याची वाक्य आहे. मला काय सांगायचे? सदाचार पहा. व्रत वैकल्य हे सुद्धा सदाचारामध्ये मोडतं. आणि 5वी गोष्ट आहे इतिहास. येथे असे घडले हा इतिहास असतो की नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. मग याला दिव्य असणारी परंपरा आहे. परंपरा आहे. ज्ञानोबरा तुम्हाला माहिती नाही, पण ज्ञानोबरा म्हणतात हे मी करत नाही, हे मी. ज्ञानोबरांची भूमिका लक्षात धरा. ज्ञानोबरांच्या भूमिकेचा विचार केला, एवढी ज्ञानेश्वरी लिहिली तरी शेवटी म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म संकीर्तन सिद्धी नेले येत माझे जे उरले पाईक पण. म्हणून आता विश्वात्मक म्हणून मागण्याची पाणी. एवढी ज्ञान, किती गोड ज्ञानेश्वरी महाराज, किती गोड आहे. म्हणजे गीतेचं तत्वज्ञान अत्यंत सुंदर आहे. गीतेवर जर प्रवचन करायला लागलं तर वेगवेगळे भाव निघतात की नाही. ज्या वेळेला त्या ठिकाणी भगवती पार्वतीने प्रश्न विचारला होता, काय आहे गीता, काय आहे गीता? मग काय सांगितलं परमात्म्याने? ते हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तुझं जसं नित्य तुझं स्वरूप आहे की नाही, नित्य नवीन आहे, तसं हे तशी गीता आहे. पण या गीतेवर सुद्धा गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगटगिरी गीता अलंकार आहे. गीता अलंकार आहे.
पण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी किती अवीट आहे, किती गोड आहे महाराज, किती गोड आहे. साधक जर ज्ञानेश्वरीमध्ये जर रमला ना महाराज, खरा साधक, एका याला अनेक दृष्टांत सांगितले एका सिद्धांताला. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा, एका तीन तीन दृष्टांत ज्ञानोबरांनी. चंद्र ते चंद्रिका, शंभू ते अंबिका, संत ते विवेका, असनीची ती. जसं भर पावसात छत्री नसलेला माणूस सापडावा, तसा साधक ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या याच्यात सापडतो. विचार करा, मला याच्यातून काय सांगायचंय. मग कोण ज्ञानोबर आहे? ज्ञानोबर आहे अशी आहेत. मग ते पण ज्ञानोबर आहे जरी आहे तर त्यांची भूमिका पाहना, ज्ञानोबरांची भूमिका पाहना. ज्ञानोबर काय म्हणतात? निवृत्तीने दिधले ज्ञानगुणगम्य ज्ञानदेवाला दले निवृत्तीने दिदले माझे हाती. या नामस्मरणाची महती जर पाहिली तर आजच्या अभंगाच्या 4थ्या चरणात ज्ञानोबराय म्हणतात, हे मला दिलंय कोणी? निवृत्तीनाथ दादांनी दिलं. आणि ज्यांनी दिलं त्यांनी जसंची तसं दिलंय. ज्यांनी दिलं ना मला, त्यांनी कसं दिलं? जसंची तसं दिलं. त्याच्यामध्ये कधी कमीपणा कमी अधिकपणा केला नाही. निवृत्तीनाथ दादांनी मला दिलं आणि त्यांनी दिलं म्हणून तर मी तुमच्या सर्वांच्या समोर सांगतोय. हे माझं काहीच नाही याच्यामध्ये, हे त्यांनीच सांगितलेलं आहे. त्या असणारे जे भगवंताच्या नामाच्या महतीचं जे ज्ञान आहे, इथे ज्ञान शब्दाचा त्या नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला घ्यावा लागेल. तसं ज्ञान शब्दाचा वेगळा अर्थ आपण ज्ञानाच्या माध्यमातून कळणं आदी गोष्टी करू शकतो, किंवा त्याला वेदांत शास्त्राने प्रमा म्हटलं, ह्या गोष्टीचा विचार करू शकतो. आता तो करायचा नाही. प्रसंगानुसार त्या ठिकाणी शब्दाचा अर्थ लावावा लागतो. हे असं असतं. जर प्रसंग असेल, जसा प्रसंग असेल, तिथं जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये जो शब्द येतो, तत्वज्ञान आम्हाला सांगतो, त्यानुसार त्याचा अर्थ त्या ठिकाणी लावावा लागतो. बरेच दृष्टांत आहेत, माझ्याकडे वेळ नाही. ऐका, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला दिले. ज्ञान जे आहे ना, हे गूढ असणारं ज्ञान, हे जे असणारं त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी प्राप्त झालं. कोणतं? भगवंताच्या नामाचं ज्ञान. भगवंताच्या नामाचं ज्ञान. आणि कोणी दिलं? निवृत्तीने दिले माझे हाती. ज्ञानोबरांना खरंच निवृत्तीनाथ दादांनी दिलं होतं का हो? ज्ञानोबरांना निवृत्तीनाथ दादांनीच दिलं होतं. आणि निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबरांना जे दिलं, ज्ञानोबरांनी परिपूर्ण केलं. त्याचीच पावती निवृत्तीनाथ दादांनी दिलेली. एक अभंग आहे, कदाचित सर्वांच्या पाठातला असेल. अरे अरे ज्ञाना
झाला असते पावन हरी हरी झाला असते आंबेकर आदरेकर फळावरची चाली. अरे अरे ज्ञाना झाला असते पावन. माझी गंमत अशी महाराज, ज्याला ऐकायला येत नाही त्याला जसं ऐकायची सवय असते की नाही, ऐकायचं बंद झालं की त्याला वाटतं कोण काय म्हणते माझ्याविषयी. ज्याच्या तोंडात दात नसते त्याला कडक खायची त्याची सवय असते, घसा बसला तरी खायची सवय. मला काय करू आता, जाऊ द्या. अरे अरे ज्ञाना झाला से पावन, तुझे तुझं ध्यान कळू आले, तुझा तुझी देव तुझा तुझी भाव. स्वतःच्या ठिकाणी स्त्रीनिवृत्तीना त्याला पावती देतात. मग हे ज्ञानोबा राय ज्यांचं एवढं सामर्थ्य आहे, हे निवृत्तीनाथ दादांकडून त्यांच्यापर्यंत आलं. मग सद्गुरूंच्या परंपरेने आलं की नाही, मग ते परंपरेने आलेलं त्या ठिकाणी योग्य राहतं की नाही. ज्ञानोबा राय म्हणतात, मला जे प्राप्त झालं ज्ञान गूढ गम्य, ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले. माझे हाती काय दिलं हो तुमच्या हाती? माझ्या हाती एकच दिलं. मला निवृत्तीनाथ दादांनी काय सांगितलं? हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना गुण करी. फक्त मुखाने काय करत राहा? हरी म्हणत राहा, हरी म्हणत राहा. हरी हरी म्हणजे परमात्मा. हर हरणते पापानी. पापाचं हरण जो करतो त्याला हरी म्हणतात. चित्ताचं हरण जो करतो त्याला हरी म्हणतात. असे बरेच विकल्प आपल्याला करता येतील. ऐका, मग तो हरी आहे. अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बरंच कळालं. निवृत्तीनाथ दादांनी तुमच्यापर्यंत दिलं. दादांनी दिलेली पावतीचं प्रमाण आता आम्ही ऐकलं. मग तुम्ही हरी हरी असं म्हणायला लावता. मग हे भगवंताचं नामस्मरण तुम्ही आम्हाला जे करायला लावता, काय होतं व त्या नामस्मरणाने? काय होतो त्याचा परिणाम नेमका काय होतो? ज्ञानोबा राय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये हरि
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, मुखाने हरिपाठाची कीर्ती जरी गायली तरी त्याचा देह पवित्र होतो. आता हरिपाठाची कीर्ती म्हणजे काय हो? हा जो संपूर्ण हरिपाठ आहे की नाही, हरिपाठाचं महत्व जरी सांगितलं, दोन अर्थ करता येतील. हरिपाठाचं महत्व, कीर्ती म्हणजे त्याचं महात्म्य, त्याचा त्या ठिकाणी उदो उदो करणं, त्याचा गवगवा करणं, अशा पद्धतीने हरिपाठाचं महत्व जरी लोकांच्या समोर सांगितलं तरी त्याचा देह पवित्र होतो. एक आणि हरिनाम परमात्मा, या परमात्म्याच्या नामस्मरणाची महती जरी लोकांपर्यंत, स्वतः नामस्मरण करून त्याची महती जरी लोकांपर्यंत सांगितली तरी त्याचा देह पवित्रच होतो. पवित्रची, पवित्र नाही. मला सांगा, च लावायची काय गरज आहे ज्ञानोबरायला? आता समजा च जर लावलाच नसता, पवित्रची नसता लावला, पवित्र असा जरी असता, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र होय देह त्याचा. का टाळात नसतं बसलं? बसलं असतं का? आजकाल काही टाळात बसायला लागले, नाही कळलं? आपणही मस्त ऐकत बसतो, आपण कविता ऐकतो, आपण त्या ठिकाणी नको त्याचा काय कीर्तनात सांगायसारखं नाही महाराज. आता फक्त घुंगर बांधायचे राहिले, हो फक्त घुंगर. तुम्ही आमच्या आश्रमावर येऊन पहा बाबा, आश्रमात सप्ताह असतात, आश्रमात सप्ताह असतात. आमच्याकडे सगळे टाळकरी धोत्रावर असते. जसा कीर्तनकाराचा पोशाख असतो ना, फेट्या सहित सगळे जण असते, सगळ्या टाळका कोणाला कळणारच नाही कीर्तनकार कोण आहे. आम्ही परिचयाचं असलं तरच. आणि आम्ही प्रत्येक कीर्तनकार सुद्धा असेच बोलवायचे ज्याच्यातून काहीतरी साध्य होईल. आता बाकी काही गरज नाही कोणत्या गोष्टीची. ऐका मला काय बोलायचंय. पवित्र होय देह त्याचा. जमलं असतं विलंबित, पवित्र जरा थोडा विलंबित केला जमणार नाही काय? मला गायन येत नसलं म्हणजे मला काय हे पण माहिती नसेल काय, सांगा मला. पण पवित्रची चकार लावला का? कारण जो हरिपाठाची कीर्ती गातो त्याचा देह पवित्रच होतो. निवृत्तीने जे त्यांच्या हाती दिलं ते सांगूया. जे गुह्य ज्ञान, आता हे उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता आहे, ज्ञान गूढगम्य ज्ञानदेवा लादले. जे गूढगम्य आहे की नाही, गुपित असणार आहे की नाही, ते हेच गुपित आहे. लोकांना लक्षात येत नाही. काही गोष्टी अशा असतात त्याचा परिणाम लवकर लक्षात येत नसतो. काही औषधं असतात ना, ॲलोपॅथिकची औषधं असतात, त्याचा परिणाम लगेच काही मिनिटात दाखवायला सुरुवात होतो. त्याच्यानंतर होमिओपॅथिकची गोळ्या असतात. आता मी डॉक्टरांचा शिष्य म्हणून मला एवढं माहिती नाही, तुम्हाला काय माहिती. ऐका, होमिओपॅथिकच्या गोळ्या असतात, त्याचा असर होतो पण जरा थोडासा 1-2 दिवस जाऊन द्यावा लागतात. त्याच्या पलीकडे सांगितलं आयुर्वेदिक, इकडे त्याचा स्वीकार सर्वांनी करायला पाहिजे. त्याचा परिणाम लवकर जाणवत नाही पण रिझल्ट मात्र 100% असतो. त्याला 2-3 महिने तरी औषधं घ्यावी लागतात, त्याच्याशिवाय जमत नाही. तसं नामस्मरण असंही महाराज, या नामस्मरणाचा परिणाम लोक म्हणतात आम्ही रामकृष्णारी 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 म्हणत राहतो, आम्हाला परिणाम जाणवतच नाही. कधी जाणवेल? तो हळूहळू होईल साधना, त्यावेळेला जाणवायला सुरुवात होईल, त्यावेळेला त्या ठिकाणी जाणवायला सुरुवात. तोपर्यंत नाही नामस्मरणाचा. त्याचा देह पवित्र होत चालतो. म्हणजे याचा अर्थ पवित्रची होय देह त्याचा, याचा अर्थ देह अपवित्र असला पाहिजे. माझं बोलणं कळतंय ना? ज्या अर्थी पवित्रची होय देह त्याचा, त्या अर्थी देह कसा असला पाहिजे? अपवित्र असला पाहिजे.
मग देह पवित्र का देह अपवित्र? आपण स्वतः आपले प्रत्येक तुम्ही देहधारीत आहात ना सर्वजण, का नाही? नाही, तुम्हाला समाधी नाही लागली ना कोणाला अजून? नाही ना, मग सांगा ना, देह पवित्र का देह अपवित्र? देह पवित्र आहे, पण पवित्र जर म्हणावा तर मग शरीर दुःखाचे भांडार, शरीर रोगाचे, शरीर आहे का नाही, रोगाचे काय भांडार आहे. पण सगळ्यात महत्वाचं वाक्य, नाही अपवित्र शरीरा ऐशे. या शरीरासारखं अपवित्र कोणतंच नाही. तुम्ही म्हणाल महाराज दररोज आंघोळ करतो आम्ही, करता की नाही? सांगा बरं, कोण करतं? सगळेच करतात. दररोज आंघोळ करतो आम्ही, असं तसं नाही. मस्त साबण बिबण लावतो, 3 बादल्या पाणी घेऊन आंघोळ करतो. पण ती बाह्य पवित्रता आहे. पवित्रता कशी असावी लागते? अंतर पवित्रता असावी लागते. त्याचा देह आतून पवित्र होत चालतो महाराज. त्याचा देह आतून पवित्र, त्याचा देह होत चालतो. इतका पवित्र होतो, इतका पवित्र होतो महाराज की काय सांगावं. नामस्मरण करणाऱ्याचा देह साधा पवित्र नाही, एवढा पवित्र होतो की त्याच्या पायाखालची माती किती पवित्र आहे. नामयाचे पाठी चाले केशी किती पवित्र. नामयाचे पाठी चाले केशिराज. कशा करता? वंदावया रज चरणीची, पायाची चरणीची रज वंदे शुळपाणी. किती पवित्र होतो महाराज. ज्याचा देह भगवंताचा अखंड नामस्मरण करतो ना, त्याचा देह इतका पवित्र होतो की देव त्याच्या मागे म्हणून हिंदे, मागे मागे गेटी जागे घाली तसे. इतका त्याचा देह पवित्र होतो. पण देह अपवित्र याचा अर्थ, ज्या अर्थी पवित्र म्हणतात पवित्र होतो त्या अर्थी अपवित्र असला पाहिजे. सर्वदर्शन संग्रह नावाचा एक ग्रंथ आहे. या सर्व दर्शन संग्रहामध्ये 9:40 असं सांगितलं गेलं, अपडेट मध्ये राहतो, असं सांगितलं गेलं की देह अपवित्र आहे आणि अपवित्र देहाची 6 कारणं सांगितली. अपवित्र देहाच्या अपवित्रतेची म्हणजे या 6 कारणाने देह अपवित्र आहे असं त्या शरदर्शन सर्वदर्शन संग्रहामध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये आस्तिक दर्शनही सांगितली तर नास्तिकही दर्शन सांगितलं. असा सुंदर ग्रंथ आहे, तुम्ही एकदा मागून पहा, साधकाकरता फार उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये 6 कारणं सांगितली. स्थानात, बीजात, उपस्तंभात, निषंधात, निधना अपि कायम आधेय शौचत्वा. 6 कारणं सांगितली. त्याच्यातलं पहिलं कारण आहे स्थानात. देहाच्या अपवित्रतेचं कारण पहिलं काय आहे? स्थानात. म्हणजे ज्या स्थानात देह राहतो ते स्थान अपवित्र, म्हणून देह अपवित्र. तुम्ही ऐकताय ना सर्वजण? असं मांडवावून नाही चाललं अजिबात, लक्षपूर्वक ऐका. मी खूप थकलोय पण आज मला जरा ऊर्जा मिळाली चांगली. ऐका, ज्या स्थानात देह राहतो ते स्थान अपवित्र आहे. देह कुठं राहतो? माती जिया उदर कुहरी, पचोनी विष्ठेची दाथरी. आईच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी देह राहतो. म्हणजे त्या गर्भामध्ये काही एअर कंडिशन आधी काही असतं काय? नाही महाराज. तिथे काय सांगितले? काय सांगू गर्भीच्या यात्रा मज भोगिता नारायणा विष्ठा मांस मलमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यातचे. ज्या स्थानात देह राहतो ते स्थान अपवित्र, म्हणून देह अपवित्र. एक कारण. दुसरं कारण आहे बीजात. ज्या बीजापासून देह निर्मिती होते ते बीज अपवित्र आहे. वडिलांचं तेज आणि आईचं रक्त हे कसं आहे? अपवित्र आहे महाराज. या तेजाचा जर विचार केला, तो शब्द खालचा मला बोलायचा नाही, तुम्ही सर्व समजून घ्या. ऐका, शब्दाची मर्यादा माझ्या वयानुसार मला आहे.
तुम्ही सुज्ञ मंडळी आहात आणि ज्येष्ठ मंडळींपुढे असे एवढे खालच्या थराचे शब्द कधी बोलायचे नसतात. वडिलांचं तेज अपवित्र आहे आणि रक्त आईचं रक्त आहे, याच्यापासून या संमिश्रणापासून त्या ठिकाणी जर देह तयार होत असेल तर रक्ताला काय म्हटलेलं आहे ज्ञानोबरांनी? का कमल कंदा आणि दरदुरी, ठीक नाही, नांदनुकी एकची घरी परी पराग शिवी भ्रामरी अवलिया चिखलूची उरी त्याच्या आधीची ओवी पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी त्वची जिया पदरा आड परी ते आभेरोनी गोचिड. इथं अंडरलाईन पुढे अशुद्ध, रक्ताला काय म्हटलंय? अशुद्ध म्हणजे अपवित्र. म्हणजे ते दोन ज्या बीजापासून निर्मिती आहे ते बीज अपवित्र आहे, म्हणून देह अपवित्र आहे. ताना बीजा उपस्तंभात, उपस्तंभात म्हणजे काय? हे जे शरीर आहे, शरीराची अवयव आहेत, या अवयवातून निघणारी जी घाण आहे ती घाण पवित्र का अपवित्र? पोराला सुद्धा कळलं मला, असं कीर्तन झालं पाहिजे, लेकरांना सुद्धा कळावं. ऐका, डोळ्यातून निघणारी चिपडे, कानातून निघणारी घाण कुणी असं साठवून ठेवतं का शोकेस मध्ये? नाही ठेवत. ते अपवित्र आहे म्हणून देह अपवित्र आहे. स्थानात बीजात उपस्तंभात निषंधात. पुढे सांगितलं गेलं या शरीराला घाम येतो की नाही? शरीराला आलेला घाम, या घामाचा विचार करा. ज्या शरीराला आलेला जो घाम आहे ना, मला आलेला घाम जर मी पुसला, बाबा मला आलेला घाम जर तो मी पुसला तर मला काही हे नाही, पण मला आलेला घाम जर दुसऱ्याने पुसला तर त्याला स्नान केल्याशिवाय पर्याय नाही, ही मनस्फूर्ती आपल्याला सांगते, हे कर्मशास्त्र आपल्याला त्या ठिकाणी सांगते. म्हणून देह अपवित्र आहे. अजून सांगितलं निधना अपी. निधना अपी म्हणजे एक ना एक दिवस जाणारा आहे. काय सांगितले? अंतवंत इमे देहा. भगवान म्हणतो अंतवंत इमे देहा. भगवान म्हणतो इमे देहा. ज्ञानोबरांची व्यापकता पाहना. आणि शरीर जात आगवे हे नाशिवंत स्वभावे. ज्ञानोबराय म्हणतात इमे देहा नाही, नुसता हाच देह नाही, मग जो देह असेल की नाही, एकदा देह जाईल जाईल देह जाईल जाईल याशी काळवा खाईल. निधना अपी. अपी म्हणजे सुद्धा हा मरणार आहे ना, हा जाणार ना एक दिवस. हे काळाचं भक्त आहे. पहा तू उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका ग्रासी. निधना एक दिवस जाणार आहे. निधना अपीचा अजूनही करते का? निधन होण्याच्या आधी ह्या देहाला लोक भरपूर जीव लावित. हो, लोक पाया पडायला येतात ना आमच्या, त्यांची सिस्टीमच फार वेगळी असते लोकांच्या पाया. तुम्ही कधी ट्राय करून बा, लोक पाया पडताना ना असं बरोबर मी तुम्हाला घुसून देत जाईल, फक्त माझ्या बरोबर चला. हो, असे लोक तुम्हाला अनुभव असतील मला. तुमच्यापेक्षा आता कीर्तन करा, मी आता हातचाही मला अनुभव जास्त आहे. काही लोक पाया पडायचं असलं, गर्दी असली का तेव्हा त्यात महाराज हात करा. कशा करता? मला वाटलं दक्षिणा देतोय. हात केला कधी हाताला असं हात लावितो, असं करतो, निघून जातो. एकडे तर पाय मागितला माझा, हो असा पाय मागितला, त्यांनी पाय पडला म्हणलं ठेवा तुमच्या बाजूला. तुमचं लोक पाया पडते. अजून सांगू काही लोकांची पद्धत आहे महाराज, पाया पडायला लागलं की तळव्यापासून इथपासून बाबा गुडघ्यापर्यंत अशी दाबीत येते. हो, असं दाबीत येते. असं बरं वाटतं. कुठपर्यंत करतात लोक हे मला हे सांगायचे. विनोदाचा भाग कुठपर्यंत करतात? जोपर्यंत शरीर मरत नाही तोपर्यंत.
आणि एकदा का त्या ठिकाणी मिलन अग्निडाग दिला आणि ज्या वेळेला ते शरीराची सगळी कातडी निघून जाते ना, अस्थि शिल्लक राहते ना जळालेली, ही जळालेली अस्थि शिल्लक राहिली किती जण हात लावते तो त्याला सांगा ना. अहो हे देह जर जाळून आले तरी लोक आंघोळ करीत आणि अस्थि संचयाला सावडायच्या विधीला जर गेलं तर कशी धरीत लोक, ते असे धरीत काय प्रेमाने? अजिबात नाही. मग नवीन सिस्टम चिमटा निघाला असा, तो डॉक्टरकडे असतो का चिमटा, तो चिमटा एका ठिकाणी पाहिलं होतं. असं चिमट्याने घ्यायचो आणि त्या कलशामध्ये अस्थि टाकायच्या. निधना आपी इतकं अपवित्र देह आहे, इतका अपवित्र देह आहे. आणि त्याचं 6वं कारण सांगितलं गेलंय. काय कारण आहे? कायम आधेय शौचत्वात, हे 6वं कारण आहे. कायम आधेय, आधीने म्हणाला हा देह आधीने, कशाच्या आधीने? याला सुचिरभूत करावंच लागेल. 2 दिवस आंघोळ नाही, 1 दिवस आंघोळ करू नका, शरीराचा वास आल्याशिवाय राहत नाही. पण काही भामटे असे असतात आंघोळ करीत नाही पण फवारे मारित, फवारे मारून चालत आहे महाराज त्यांचं. त्यांना थंडीच्या आंघोळीचं जमत नाही ना, त्याचे फवारे मारून चालत आहे. फवारा मारणं म्हणजे सुचिरभूताचे ना. क्षमा करा, फार खाली शब्द आला माझा. काय करू मला सांगा बरं. आम्ही एका ठिकाणी कथेला गेलतो ना, गायक मंडळी होती आणि ते थंडीच्या दिवसात कथा होती. थंडीच्या दिवसात कथा ती नागपूरकडे कथा होती. आणि नागपूरकडे कथा असताना इतकी थंडी होती की सकाळी 9 वाजता कथा सुरू करायची. बरं ते उशिरा उठले. एक आमचे महाराज होते ना, एक तिकडचेच होते. मी काय असं करतोय आता, जिकडे कथा असेल तिकडचेच लोक सांगायचे. आपल्या लोकांना इकडे आमचे कथाकार घेतात 15-15 हजार रुपये गायक. काय करता सांगा तुम्ही? आपल्याला आपण कधी ठरवत नाही. कथा ठरवणं म्हणजे आईची विक्री केल्यासारखं आहे, असं विषयांतर होईल. ते तसेच आले महाराज. मस्तपैकी वाजबीस येत होता, सगळं झालं. म्हणलं मग कथा झाल्यानंतर म्हणलं का हो महाराज फार लवकर आवरलं तुम्ही, 10 मिनिटात कसं काय आले? काहीच नाही म्हणे अण्णा, फक्त तोंड हातपाय धुतले, फवारा मारला, कथेला बसलो. लाज वाटली पाहिजे का? कायम अधेय शौचत्वात, सुचिरभूत करावंच लागेल, याला धुवावं लागेल, याला साबणाने त्या ठिकाणी करावं लागेल, कपडे चांगले त्या ठिकाणी घातलेच गेले पाहिजेत, धुतलेले वस्त्र. म्हणून ही 6 कारण आहेत. कळाले तुम्हाला? या 6 कारणाने देह अपवित्र आहे. पण अपवित्र असणारा देह जरी असला, जो अखंड भगवंताचं नामस्मरण करतो की नाही, श्रीपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह, त्याचा देह पवित्रच होतो. कोणाकोणाचा झाला? अरे सर्वांचे, किती जणांचे नाव सांगावे? ज्याने ज्याने भगवंताच्या नामाची कास धरली ना, त्याची प्रत्येकाचा देह पवित्र झाला. हो, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो अच्युत सदा, जो अच्युत सर्व काळ वदे पवित्रची तो देह. जो सदैव भगवंताचं नामस्मरण करतो ना, त्याचा देह पवित्र होत असतो. म्हणून दानोबराय त्या ठिकाणी सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह, देह त्या ठिकाणी पवित्र होत असतो. म्हणजे अपवित्र असणाऱ्या देहाला सुद्धा काय मिळतं? पवित्रता प्राप्त होते. कोणाकोणाचा देह पवित्र झाला महाराज? बरीचशी शास्त्रामध्ये दृष्टांत सांगता येतील. अजामिळ पापाची राशी, पापाची राशी होता महाराज अजामिळ. त्याला यमदूत न्यायला आले, पण शेवटीच्या वेळी नारायणाचं चिंतन केलं. नारायणाच्या स्मरणाने काय परिणाम झाला गेला? त्याला यमदूतांना नेता आलं नाही, यमदूतांनी त्याला नेलं नाही. मग उलट यमदूतांना विष्णुदूतांनी पळून लावलं गेलं. आणि विष्णुदूतांनी त्या ठिकाणी पळून लावल्याचा काय परिणाम झाला? विष्णुदूतांनी त्याला पळून लावल्याचा परिणाम यमदूतांनाच यमधर्म सांगतोय. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही देते सत्ता, जेत होय हरिकथा सदा घोषणा माझा, नका जाऊ तया गावा नाम धारकाची या शिवा, सुदर्शी यावा गिरती फिरे भुवती. परमात्म्याचं सुदर्शन चक्र असतं, तिथं यम येत नाही. अपवित्र लोकांना नेण्याकरता यम येतो, पण पवित्र लोकांकरता परमात्मा प्रत्यक्ष त्या ठिकाणी असतो. म्हणून हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, हरिमुखे म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी विठोबा रखुमा.
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पंढरीनाथाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला विराम देतो. 5 मिनिटं कीर्तन अगोदर सोडलंय, पुढच्या वेळेला त्याची अजून भर काढण्यात 5 ते 15 मिनिटं झाली तरी अडचण नाही, पण पुढे जाण्याची थोडीशी घाई असल्यामुळे सर्वांची क्षमा मागतो. खरं वेळेत कीर्तन करायला पाहिजे, पण वेळेच्या आधी पण नाही करायला पाहिजे, पण 5 मिनिटं घेतली तुमची क्षमा मागतो. आदरणीय गुरुवरे शरद महाराजांची क्षमा मागतो आणि सेवेला या ठिकाणी विराम देतो. हरी विठ्ठल.